अंमळनेरच्या मानाचा तुरा आमच्या या देवीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आज आपल्याला बघायला मेन रोड जो आहे इथून जो आरकेनगर पर्यंत जाणारा याच्यासाठी 2.5 कोटी रुपये अनिल दादांनी आपल्याला या दिलेले आहेत. संपूर्ण परिसरामध्ये इतका भव्य दिव्य कार्यक्रम आणि आध्यात्मिक धार्मिक सोहळा या ठिकाणी झालेला नाहीये. सगळ्यांचा हात लागून सगळ्यांचा आशीर्वाद मिळून माताजी आली, आम्हाला खूप आनंद झाला. वडील माझे 5 वर्षापासून ऑक्सिजन होते. वडिलांनी इच्छा व्यक्त केली मंदिर बांधायचे. प्रवास म्हणजे मला परमोच्च आनंद मिळाला त्याच्यातून. मी याच्या पुढे असंच कार्य करत देवाची पूजा करत असताना आपण आव्हानार्थे अक्षतांचा मरबयामी म्हणजे तुम्हाला अक्षतेंवर तुम्हाला बसवतोय. एका पूजेचं आणि रोजच्या नित्यनियमाचं जर लॉजिक लावलं तर माणसाला भरपूर गोष्टी कळतात. मग आपण काय केलं, पाणी त्याला दिलं. सरस्वती गजाननाये सिंहमुखे रुद्रास्याये काकतुंडिकाये मुष्टिग्रीवाये हयग्रीवाये माराननाये माराये शरभाननाये मुलुकिकाये शिवारावाये मयूर्यै ओम विकटाननायै
स्थिते श्री चंद्रे कन्या राशी स्थिते श्री सूर्ये. गोत्राचा उच्चार करायचा. गोत्र माहिती प्रत्येकाला, ज्याला माहिती नसेल त्यांनी कश्यप गोत्राचा उच्चार करायचा. त्याच्यानंतर आपलं स्वतःचं पूर्ण नाव घ्यायचं. ओम नमो माय भूमी जिथे जन्मभूमी, नमो मातृभूमी जिथे वाढभूमी, नमो नमः हिंदू भूमी, नमो नमः भारत भूमी, नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामी. परत एक नाम गमनार्थं दुराक्षसं सर्वेगं महानाद देवतारकारक. नमस्कार, मी राजश्री. मी आज आहे अंमळनेर नगरीत, जी संत सखाराम महाराजांची जिथे समाधी आहे, बोरी नदी आहे आणि विशेष म्हणजे जी साने गुरुजींची कर्मभूमी आहे, जिथे जगातील एकमेव असे मंगळ ग्रह मंदिर आहे. आणि आज सौभाग्याने आमची कुलस्वामिनी श्री चामुंडा माता यांची प्राण प्रतिष्ठाही झालेली आहे. अगदी हा सोहळा 2 दिवसापासून खूप थाटामाटात आणि उत्साहात पार पडला. तर नमस्कार ताई. नमस्कार. जय माता दी. जय माता. आपण आहात तिलोत्तमा ताई, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती. ताई, आपण कालही होता, आजचाही कार्यक्रम पाहिला, कसा वाटला आपल्याला? खूपच छान. बडगुजर समाजाच्या वतीने आज अंमळनेर शहरामध्ये चामुंडा मातेच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि गेल्या 3 दिवसापासून हे जे बघायला मिळतंय, परंतु याच्या मागे 2 वर्षापासून सर्व बडगुजर समाजाचे अथक परिश्रम होते. आणि त्यात आमच्या बडगुजर समाजाचे जे अध्यक्ष आहेत जगन्नाथ बापू बडगुजर, खरोखर एक दैवी शक्तीचा चमत्कार समजावा लागेल की त्यांची ही शेवटची इच्छा होती आणि मातेने ती आज पूर्ण केलेली आहे. आणि त्याच्याचसाठी त्यांना इतक्या दिवसापासून जीवदान दिलेलं होतं. आणि आज संपूर्ण बडगुजर समाजाने हा जो देवीच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी आज अंमळनेरच्या आध्यात्मिक याच्यात अजून एक मानाचा तुरा भर पडलेली आहे. आणि त्यात आणखी आम्हाला भाग्याची गोष्ट म्हणजे आमच्या गावचेच महेंद्र पाटील बिल्डर यांनी जो लेआउट टाकला, त्या लेआउटच्या ओपन प्लेस मध्ये आज मातेची प्राणप्रतिष्ठा होत असताना मनापासून आनंद होत आहे. कारण ऑलरेडी म्हणजे जे कोणी भाविक येत असतील त्यांना इथं खूप काही पाहण्यासारखं आहे. जे मातेचं दर्शन घेऊ शकतात, संत सखाराम महाराजांच्या समाधीला जाऊ शकतात, नंतर मंगळ ग्रह मंदिरात जाऊ शकतात. म्हणजे खूप सुंदर असं एक पर्यटन स्थळ म्हणूनही भविष्यात डेव्हलप होऊ शकतं. अंमळनेरच्या याच्यात मी आधीच सांगितलं, अंमळनेरच्या मानाचा तुरा आमच्या या देवीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आज आपल्याला बघायला मिळतो. आणि खूप सुंदर असा सोहळा पार पडला आहे. खरं तर भाविकांची म्हणजे गर्दी महासागर आपण म्हणू शकतो, तर सगळीकडे दिसतंय. सर्वदूर महासागर लोटलेला आहे. मातेचे आशीर्वाद सर्वांना लाभोत आणि सर्वांच्या आयुष्यात एक चांगलं पर्व निर्माण हो, हे मातेच्या चरणी विनंती करते. आपल्या सोबत आहेत माजी नगरसेवक. जय माता दी सर. जय माता दी. आपलं नाव? राजेश पाटील. सर तर आपण एक भाविक म्हणून आजचा हा सोहळा कसा वर्णन करताय? हा चामुंडा मातेचं प्राणप्रतिष्ठा माझ्या वार्डात झालं, याच्यापेक्षा मोठं गर्व मला काहीच नाही. आणि आमचे बिल्डर महेंद्र काका यांनी ही जागा इतकी मिळवून दिली आणि इतकं सुंदर सोहळा हे मी अनुभवतोय याच्यापेक्षा, आणि माझ्या वार्डात असल्यामुळे मला त्याचे जास्त गर्व आहे. आणि दुसरं म्हणजे या मंदिराचं काम किंवा लेआउटचं जेव्हा काम सुरू झालं तर सर्वात पहिलं आम्ही तिथे सोलर लाईट लावला होता, तिथून मध्ये कामाची सुरुवात झाली होती. आणि दुसरं म्हणजे आमचे आमदार अनिलदादांच्या प्रयत्नातनं, अनिलदादांनी मला परवाच सांगितलं काही मंदिराच्या म्हणजे मोठं मंदिर आपल्या इथे झालेलं आहे, त्याच्यामुळे आता मेन रोड जो आहे इथून आरकेनगरपर्यंत जाणारा, याच्यासाठी 2.5 कोटी रुपये अनिलदादांनी आपल्याला दिलेले आहेत. तर लवकरात लवकर त्याचं काम सुरू करतोय आपण. म्हणजे येणाऱ्या भाविकांना अगदी हा रस्ता सुकर होणार आहे. 100%. आणि खरं तर अंमळनेर सगळी भाविकांना एक पर्वणीच मिळणार आहे. 100%. जिथे आध्यात्मिक भूमी ही आहे, हो, अगदी पवित्र भूमी आपण ज्याला म्हणू शकतोय. आणि अनिलदादांच्या प्रयत्न, अनिलदादांनी जेव्हा हे सर्व सोहळा बघितला ना, कार्यक्रम बघितला, तर दादांनी इथून पाणी आता 12x24 ची पाईपलाईन येते आमची, आता ती सुद्धा पूर्ण इथपर्यंत टाकायला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर याच्या पण सुरुवात म्हणजे आज तर फक्त प्राण प्रतिष्ठा झालेली आहे, फक्त एक ही सुरुवात आहे. हो, भविष्य खूप असं उज्ज्वल असणार आहे. 100%. आणि इतकं चांगलं मंदिर आमच्या वाढत झालं, त्याचा जास्त आनंद आहे मला. अगदी. जय माता दी. जय माता दी. आता माझ्यासोबत आहेत अर्बन बँकेचे संचालक आणि मुख्याध्यापक, आणि आता मला नुकतंच सांगण्यात आलं की भावी नगराध्यक्ष. नमस्कार सर. जय माता दी. जय माता दी. पण एक भाविक म्हणून आजच्या सोहळ्याकडे कसं बघताय? आजचा हा जो काही सोहळा या ठिकाणी होतोय, अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये आणि आध्यात्मिक ऊर्जेमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. मी अगदी खात्रीने सांगू शकतो की मागच्या 40 वर्षामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये इतका भव्य दिव्य कार्यक्रम
आणि आध्यात्मिक धार्मिक सोहळा या ठिकाणी झालेला नाही आहे. आपले सन्माननीय जगन्नाथ शेठ बडगुजर जे यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमधून अगदी अगदी आणि आमचे जे सुप्रसिद्ध अंमळमधले बिल्डर आहेत आदरणीय महेंद्र भाऊ यांच्या दातृत्वातून खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम पूर्ण होतोय. आणि हे जी आज मंदिर या ठिकाणी साकारलं जात आहे तिच्यामध्ये बडगुजर समाज पंचमंडळ यांनी जे एकजीवपणे काम केलेलं आहे, एकजिन्सीपणे हा जो निधी उभा केला आहे ते खरं खूप कौतुकास्पद आहे, अत्यंत आदर्श आहे. आपल्या वडिलांच्या इच्छेखातर ते पलंगावर बसलेले असताना त्यांचा चिरंजीव हितेश हा दिवस रात्र या ठिकाणी हे काम उभं करण्यासाठी धडपडतोय. यासारखा उदाहरण एखाद्या समाजामध्ये फार अगदी म्हणजे त्याला Rare आपण असेल, अगदी क्वचित. रेअर असेल की ज्याला आपण एक उदाहरण असं म्हणू शकतो की त्याला पर्याय नाही आहे. आणि सगळ्यांसाठी आदर्श असं उदाहरण सगळ्या समाजाने उभं केलंय. बडगुजर समाज पंचमंडळ आणि सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ शेठ आणि आमचे महेंद्र दादा यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि आता नगरसेवक आमचे बापू साहेबांनी जे सांगितलं की आमदार साहेबांनी अनिल दादांनी या ठिकाणी जे मोठं विजन ठेवलेलं आहे की या चामुंडा माता मंदिर परिसराला एक मोठा रोड धुळे रोड पासून या ठिकाणी देणं, यामुळे आमच्या संपूर्ण परिसराचा विकास तर होईलच, पण ज्या पद्धतीने अंमळनेर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जातं, ज्या पद्धतीने अंमळनेर एकमेव मंगळग्रह मंदिर असल्यावर ओळखलं जातं, आता पुढच्या काळात अंमळनेरला चामुंडा माता मंदिराची ओळख या ठिकाणी निश्चितपणे मिळेल एवढं आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे. आणि या सोहळ्याने आम्ही खरंच खूप भारावलेलो आहे. अगदी अगदी जगन्नाथ बाप्पू ज्यांनी हे मंदिर व्हावं असं स्वप्न पाहिलं होतं, ज्यांची आपण संकल्पना म्हणू शकतो. आणि पाटील सर तर आहेच, त्यांनी आपल्याला ही भूमी दान दिली असं पण म्हणू शकतो. पण एक वडिलांचं स्वप्न पूर्ण करताना आणि आज पूर्ण झालंय, तर हा क्षण कसा वाटतोय तुम्हाला? माझ्याकडे शब्द नाही ताई बोलायला, इतका मोठा आनंद होतोय मला. वडील माझे 5 वर्षापासून ऑक्सिजन होते. वडिलांनी इच्छा व्यक्त केली मंदिर बांधायचे, पण आता काकांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली. आणि त्या जागा उपलब्ध करून देखील खूप निधी आम्हाला काकांनी पण गोळा करून दिला आणि एवढी वास्तू उभारली. आज वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं. आज मी खूप भारावून गेलोय. माझ्यासाठी दुसरं काहीच नाही. आणि कदाचित असा सुपुत्र प्रत्येकाच्या घरी असावा असं प्रत्येकालाही वाटत असेलच. आणि तेवढंच नाही तर मंदिरासाठी काकांनी जागा दिली. वडिलांचं स्वप्न होतं आणि मंदिर बांधण्यासाठी जे आपल्या पायापासून तर शेत टोपापर्यंत खेमचंद बापू त्यांचे चिरंजीव किरण दादा यांनी पूर्ण विटांची मदत केली. छान छान छान. म्हणजे माता जर येऊ घातली असेल तर ती हर प्रकारे येत असते आणि अशा प्रकारे विविध जण ते हातभार लावत असतात आपापल्या परीने. तसं समाज बांधवांनी ज्या प्रकारचे दान दिलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणू शकतो, या सगळ्यांचं फलस्वरूप म्हणून आज माताजी आपल्या स्थानी विराजमान झालेल्या आहेत. आणि सर्व अंमळनेरकरांसाठी, सर्व बडगुजर समाजासाठी ही खूप आनंदाची बाब आहे. धन्यवाद. आपण आहेत महेंद्र काका आणि ह्या आपल्या मातोश्री आहेत. तर खरं तर आपल्या सुपुत्राच्या सहयोगामुळे एवढं सगळं मंदिर मोठं उभारलं जातंय. 2 दिवसापासून हा विधी चालू आहे. तर आज तुम्हाला आई म्हणून कसं वाटतंय? मला खूप आनंद झाला. स्वर्ग खालून आलं असं वाटतंय मला. माझा आनंद कुठे मात नाही, काय वर्णन करू मला बोलता येत नाही, एवढं मला आनंद झाला आहे. म्हणजे काकांच्या हातून खूप छान कार्य होतंय. सगळ्यांचा हात लागून सगळ्यांचा आशीर्वाद मिळून माताजी आली, आम्हाला खूप आनंद झाला. अगदी अगदी. कारण कसं असतंय की आपण पैसा भरपूर कमवतो, त्याला अर्थ नसतोय, पण आपण तो कशा मार्गाने कुठे खर्च करतोय हे खूप महत्वाचं असतं. देवाने मला अशी मुलं दिले, सगळ्यांना देव आणि सगळ्यांचा ही जेव. अगदी अगदी. जय माता दी. जय माताजी. चामुंडा माता की जय. जय माता दी काका. जय माताजी. आपण आहात खेमचंद बडगुजर जे या भंडारा चे आज आयोजक आहेत. आणि हे काका 2 जण. आणि या मंदिराला ज्या विटा दिलेल्या आहेत त्याही आपण दिलाय. तर आता विटांपासून आज एक सुबक सुंदर असं मंदिर उभं राहिलंय. तर हा प्रवास कसा आहे? प्रवास म्हणजे मला परमोच्च आनंद मिळाला त्याच्यातून. मी याच्या पुढे असंच कार्य करत राहील. अगदी माताजींची अगदी. कृपा सदैव राहो, माझ्या हातून चांगले कार्य घडावं हीच मी मातांना मागणी करतो. बाकी काहीच नको मला. म्हणजे आपण जे दान धर्म म्हणतो हो हो. त्याचा अर्थ काय असतं तर खऱ्या अर्थाने असं मला कळलं. बस. कारण जे सुख देणाऱ्याला असतं हो. त्याचं ते अगदी अवर्णनीय असतं, शब्दात सांगणं अगदीच कठीण असतंय. आणि आपण जसं म्हणतोय की जे आपण करत असतो ते 100 पटीने आपल्याला येत असतो. आणि आज आनंदाच्या स्वरूपात आपल्याला सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते दिसतंय. नाही, बिलकुल मातेचे आपण ऋणी आहोत. माता कुळदेवता आमची असल्यामुळे कुळदेवतेचे आम्ही ऋणी आहोत. जे काय आम्हाला शक्य झालं ते आम्ही केलं आणि याच्या पुढे करतच राहणार.
अगदी तो अगदी वारसा अगदी माझा मुलगाही चालू ठेवेल अशी मी आणि कदाचित हे- माताजी चरणी प्रार्थना करतो. अगदी अगदी आणि हे संस्कार जे आहेत जे आपण म्हणतो की कुठे मिळत नाही ते असे रुजवले जातात आणि त्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. अशा प्रकारे आज अंमळनेरसारख्या पुण्यनगरीत जेव्हा मातेची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, खऱ्या अर्थाने आज ही भूमी पावन आहे, पण त्यात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मातेने सर्वांवर आशीर्वाद आणि कृपा अशीच ठेवावी. आलेल्या सगळ्या भक्तांना सुख समाधान मिळावं. जय माता दी, जय माताजी, जय चामुंडा माता. जय चामुंडा माता. चामुंडा माता की जय. शीतलीकरणं देवताभिवंदनम् आरोग्यार्थे स्वात्माभिवंदनम् उपस्थित जनानां दद्यात्. लागे ते तो दाता लागे पावत नवलाये. जय देव महादेव. तारक संजीवने जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होते दाता लेचा पात्र सोडे दुःखा पात्र सोडे जोडे वो बाजा आंबे नरहर दल्लेन लाला पदभंग दलेचा. जय देव जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवने. जय देव